या संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत असताना फलंदाजीसाठी मात्र आमंत्रित केले जय श्रीराम संघाला। जय श्रीराम संघाची सलामीची जोडी यावेळी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। शहबाज ऑन स्ट्राइक जो मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी आहे मागील सामन्याच्या आणि नॉन स्ट्रायकिंग साइडला मात्र फलंदाज प्रवीण फलंदाजीचं प्रावीण्य नक्कीच या फलंदाजाच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहिलं पण तो गोलंदाजीमध्ये या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच अर्थातच राहुल चेटू हातामध्ये एक युवा गोलंदाज आहे यंग स्टार अपकमिंग इथे मात्र पंचांचा सामना सुरू होण्याचा इशारा नक्कीच स्वरूपाने यावेळेस मात्र आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्याला महत्त्वपूर्ण सामन्याला मात्र सुरुवातीचा गोलंदाज राहुल भोई राईट ऑफ द विकेट यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न यशस्वी होणार का? चेंडू वेगाने ट्रॅव्हल करतो तीन क्षेत्ररक्षक चेंडू खाली धावतात परंतु ही रेस आता मात्र चेंडूने जिंकली आणि इशाराबद्ध पंचांचा येतो 4 धावांसाठी हा फ्लाइंग स्टार्ट देण्याचा चौकार जरूर आला चौकाराने मात्र बिगुल वाजवले गेले अंतिम सामन्याचे फलंदाज शाहबाज मात्र मैदानावरती आले। शाहबाज को डटे रहना ये काफी इंपॉर्टेंट बात है। अगर बात करें इस मैच की तो शाहबाज एक ऐसे बल्लेबाज है जो बखूबी चाहते हैं अपनी पारी की महत्वाकांक्षा है। बट यू गेट दिस बार शॉट ऑफ द डे क्या बेहतरीन पुल होता हुआ सक्सेसफुल 6 रनों के लिए विकेट सिक्सर। इस बार देखा जाए तो प्रवीण सर आप देख सकते हैं कि काफी बड़ा स्ट्रोक आता हुआ इसी 6 रन के साथ आप देख सकते हैं स्कोर कार्ड के ऊपर काफी तेजी के साथ यहाँ पे बदलाव होता है। पहली गेंद के ऊपर चौका है उसके बाद अगर देखा जाए तो ये छक्का कुल मिलाकर यदि बात करें तो शहबाज एक अपने अलग ढंग में बल्लेबाजी करते हुए लेकिन इस बार खराब गेंद शायद से प्रवीण जानते हैं कि ये शायद खराब गेंद हो सकती थी लेकिन देखिए आप अंपायर का इशारा यहाँ पे आता हुआ डॉट नक्कीच प्रशांत या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अटेम्प्ट केली गेली होती थोडासा वेळेने शफल केला होता फलंदाजाने हेच कारण ठरलं की पंचांच्या माध्यमातून कोणताही इशारा नाहीये। शरीरापासून थोडासा चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न मानसिक दडपण आहे गोलंदाजावरती परंतु आपला सर्वोत्तम खेळ या मैदानावरती नक्की तुम्हाला करावा लागेल। यावेळी धीम्या गतीने चेंडू फेकला होता चेंडू हवेमध्ये थोडासा स्विंग जरूर पाहायला मिळाला होता परंतु इथे मात्र स्वतःशी कुठतोय स्वतःशी नाराज आहे स्वतःचा मी म्हणेन की थोडंसं कॉन्सन्ट्रेशन आहे कुठेतरी बिघडलं गेलं कारण लोअर फुट होतं। देखिए अगर देखा जाए तो राहुल भोर जो गेंदबाज है काफी मर्तबा वेरिएशन पे काफी कंसंट्रेट करते हैं धीमी गति से गेंदों को डालने को ज्यादा विश्वास दर्शाता है। एक आध गेंद में से आपको जोर से डालेंगे लेकिन शाहबाज को यहाँ पे डटे रहना होगा। शाहबाज एक ऐसे बल्लेबाज है जय श्रीराम टीम के लिए जो कुछ कर दिखाने का दमका अपने हाथों में लेकिन इस बार देखिए लोअर फुल टॉस गेंद वहां पे खिलाड़ी तैनात किया गया था। ये ट्रैप था दोस्तों जिस ट्रैप में फंसी हुई बड़ी मछली नाम है शहबाज। तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय फलंदाज बाद झालाय ट्रॅप रचला गेला होता जाळं भेटलं गेलं होतं लोअर फुल टॉसचा चेंडू होता कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला लॉकअप डोक्यावरून हा चेंडू तटवायचा होता परंतु एलिव्हेशन हे नक्कीच देता आलं नाहीये आणि इथे मात्र पहिला फलंदाज गमावला गेला जय श्रीराम संघाच्या माध्यमातून। निश्चित तौर से आप देख सकते हैं यहाँ पे दोस्तों गेंदे हो चुकी इस ओवर की 5 आखिरी गेंदे अभी भी आना चाहिए। प्रवीण को डटे रहना मैदान के ऊपर देखिए आखिरी गेंद लालच भूरी वाला और यहाँ से अगर देखा जाए तो 3 ओवर तक अभी भी आना बाकी है और यदि 18 गेंदों का सामना प्रवीण करेंगे तो निश्चित तौर से फाइटिंग स्कोर खड़ा कर सकते हैं। लेकिन इस बार देखिए क्या बेहतरीन खूबसूरत नजाकत के साथ इस बार गेंद को खेल दिया सीधा फाइटिंग पोजीशन कवर रीजन में 4 रन के लिए दंडनाता हुआ चौका। क्या बल्लेबाजी हो रही है प्रवीण के माध्यम से पूरी तरह से विरोधियों के ऊपर टूट पड़े। पहले मैच से हम देख रहे प्रवीण सर धाकड़ बल्लेबाजी क्या होती है इसका काफी अच्छा एग्जांपल मैदान के ऊपर प्रवीण ऑन फायर।
ते या ठिकाणी अंतिम चेंडूवरती आलेला संघाची एकूण धावा संख्या धावफलकावरती 1 गडी बाद 14 धावा प्रशांत या ठिकाणी मात्र मी म्हणेन की एका सर्वोच्च धावसंख्येकडे वाटचाल करण्याची जी मनशा आहे ती मनशा मात्र प्रवीण आपल्या फलंदाजीचं प्रावीण्य दाखवलं गेलंय इनसाइड आउटचा फटका कलात्मक फटका ज्याला म्हटलं जातो आणि क्रिकेटमध्ये सर्वात मी म्हणेन की अवघड फटका आहे कारण तिथे तुमचं हँड आय कोऑर्डिनेशन असणं गरजेचं आहे पावलांचा वापर योग्य होणं गरजेचं आहे आणि चेंडूची पिचिंग ओळखणं तुम्हाला गरजेचं आहे आणि तो अवघड फटका यावेळेस मात्र एक्झिक्यूट केला गेला आणि 4 महत्वपूर्ण धावा धावफलकावरती आल्या निश्चित तौर से प्रवीण सर यहाँ पे जिक्र करना चाहेंगे प्रवीण के बल्लेबाजी गलतियों में से सुधारना गलतियों में से निखरना यही तो पहचान है प्रवीण की और जिस प्रकार से टूट पड़े विरोधियों के ऊपर देखिए एक प्रकार से अगर देखा जाए तो कैलाश अक्षय साहिल इलेवन टीम के लिए बात करें तो पूरी रोडपाली की ग्रामीण टीम आज मैदान के ऊपर खड़ी उतरी है यहाँ पे जय श्री राम टीम के खिलाफ खेलने के लिए लेकिन तारीफ करनी होगी प्रवीण की जिस प्रकार से टीला बचाए हुए अपने टीम का बेहतरीन बल्लेबाजी देखिए बड़े स्ट्रोक आ रहे हैं और साथ ही साथ सिंगल डबल्स पे भी कंसंट्रेशन करना होगा बखूबी जरूर जानते हैं ऋषि कि उनके पास क्षमता है उनके पास ताकत है लेकिन प्रवीण जिस लय में बल्लेबाजी कर रहे हैं यदि ज्यादा से ज्यादा गेंदे प्रवीण यदि सामना करेंगे तो निश्चित तौर से एक अच्छा टारगेट सेट कर सकती है बल्लेबाजी करने वाली टीम नक्कीच या ठिकाणी प्रशांत फलंदाज शाबाद बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आल्या पहिल्या सामन्याचा हिरो त्याच्या बॅट मधनं तब्बल 39 धावा पहिल्या सामन्यामध्ये आल्या होत्या आणि त्या 39 धावांच्या बळावरती मात्र मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराने या खेळाडूला सन्मानित केले गेले होते तो ऋषी या खेळाडूला प्रमोट केले गेले पहिल्या सामन्यामध्ये जर आपल्याला पाहिलं तर इनेट नंबर 5 हा खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला परंतु जी खेळी त्यानं त्या सामन्यामध्ये साकारली त्यानंतर मात्र या खेळाडूला प्रमोट केले गेले इनेट नंबर 3 यावेळेस मैदानाच्या आतमध्ये ऋषी नॉन स्ट्रायकिंग खेळला यावेळेस लाऊड अपील जरूर केली जाते पंचांनी दाद उचलून धरली आणि फलंदाज आपण पाहतोय बाद होत आहेत प्रवीण आणि इथे मात्र यश मिळतंय कारण या विकेट साठी जाळं विणलं गेलं होतं हा विकेट महत्त्वपूर्ण होता आणि तो विकेट मात्र गमावला गेला यावेळेस मी म्हणेन प्रशांत आता मात्र स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय कैलासवासी अक्षय साहिल 11 रोडपाली असं दोन फलंदाज गमावले गेले पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी सुरू आहे दोन गडी गमावले गेले एकूण धावा धावफलकावरती 15 धावा आल्या ऋषीला इथून मात्र मैदानावरती तग धरून फलंदाजी करावी लागेल यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले फलंदाज साबिर निश्चित तौर से यदि कद काठी की बात करें तो कम हाइट के ये बल्लेबाज है लेकिन जिस प्रकार से बल्लेबाजी की अपना स्तर दिखाए काफी ऊंचे लेवल पे इन्होंने बल्लेबाजी की है आज पूरे दिन में इस खिलाड़ी ने पूरी तरह से प्रशंसा करने वाली बल्लेबाजी की है पूरी तरह से दर्शकों को जीतने वाली इनकी बल्लेबाजी रही है लेकिन अभी चुनौतियां बढ़ चुकी है देखिए सामने गेंदबाज सूरज भोईर है और एक अच्छे गेंदबाज के खिलाफ साबिर को यहाँ पे यदि खुद को सिद्ध करना है तो आज एक अच्छा खेल दिखाना होगा अभी तक की यदि बात करें तो अभी तक उनका परफॉर्मेंस काफी अच्छा रहा है लेकिन यहां से आगे अगर देखा जाए तो एक मैराथन इनिंग यहाँ पे उनको बिल्ड करनी होगी और जिस प्रकार से हम बात कर रहे थे प्रवीण सर की ऋषि ये खिलाड़ी के पास क्षमता है बड़े स्ट्रोक खेलने की और साथ ही साथ कॉन्सेंट्रेट सिंगल डबल पे करने की और यदि अपनी क्षमताओं का इस्तेमाल करेंगे तो ये टीम एक अच्छा स्कोर सेट कर सकती है प्रवीण सर नक्कीच या ठिकाणी प्रशांत आणखीन एक जर कॅल्क्युलेशन आपण पाहिलं तर ऋषीचं मैदानावरती शेवटच्या षटकामध्ये राहणं हीच जय श्रीराम संघासाठी जमेची बाजू असणार आहे कारण हा डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे आणि चौथं षटक हे इलायजी एंडकडनं होणार आहे यावेळी दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे एकूण धावा धावफलकावरती पाहिल्या तर 16 धावा आल्यात आघाडीचे 2 फलंदाज गमावले गेलेत आणि इथून मात्र थोडंसं तग धरून फलंदाजी या फलंदाजांना नक्कीच मैदानावरती साकावं लागेल यावेळेस उजव्या यष्टी बाहेरचा चेंडू फटका एक्झिक्यूट केला गेला क्षेत्ररक्षक तैनात आहे जेल पूर्ण केला जाणार इथून मात्र परतावं लागेल आणखीन एक मोठा शिकार जाळ्यामध्ये सापडतोय फलंदाज बाद होतोय ऋषी यहाँ पे बल्लेबाज निश्चित तौर से आउट होते हुए साबिर और साबिर की जगह संभालने के लिए नए बल्लेबाज माफ कीजिए ऋषि आउट होते हुए और नए बल्लेबाज बीच मैदान के ऊपर अपना ऑन स्ट्राइकर एंड के ऊपर देख सकते हैं रंजीत आ चुके हैं तो देखिए यहां से अगर देखा जाए तो पहले ओवर की समाप्ति के बाद प्रवीण सर 14 रन थे देखिए जो पहले ओवर में रन जरूरत है वो रन आए थे
यहाँ पे अगर देखा जाए तो सिंगल डबल के ऊपर भी कंसंट्रेशन करना उतना ही जरूरी बात है। लेकिन इस बार लोअर फुल टॉस की गेंद को खेल दिया सीधा स्क्वायर लेग रीजन के क्षेत्र में, खिलाड़ी वहां पे मौजूद, एक रन बटोरा, दूसरी की कोशिश करना चाहेंगे क्या? ऋतिक भोईर वहां पे मौजूद है। देखिए ये कुछ 2-3 खिलाड़ी है प्रवीण सर इस टीम के, ये फील्डिंग डिपार्टमेंट की दीवार है, इससे लागना इतना आसान नहीं है। और आप देख सकते हैं मैदान के ऊपर फील्डिंग मिस्टेक नहीं हो रही है इस टीम के माध्यम से, और जिसके चलते अभी तक विरोधों के ऊपर रनों की गति को रोकने का काम बखूबी काफी अच्छी तरीके से यहाँ पे पूरा होता हुआ। 2 ओवर का खेल समाप्त होता हुआ स्कोर की यदि बात करें तो टोटल स्कोर जा पहुंचा है 17 के पायदान पे। पहले ओवर की समाप्ति के बाद 14 रन स्कोर कार्ड के ऊपर थे। दूसरे ओवर की यदि बात करें तो दूसरे ओवर में महज मिले 3 रन, यानी कि पूरी तरह से कमबैक करती हुई ये टीम इस मैदान के ऊपर। आने वाली 12 गेंदें अभी भी शेष है, और यदि इन 12 गेंदों में 25 से 30 रन जोडे जाएंगे तो एक अच्छा फाइटिंग स्कोर बन सकता है प्रवीण सर। नक्कीच या ठिकाणी एकंदर जर पाहिलं तर इथून मात्र थोडासा एक्सेलरेट करावं लागेल। साबिर मैदानाच्या आतमध्ये, त्याच्या समोर जर आपण पाहिलं तर रणजित इन ॲट नंबर 5 आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। फलंदाजी जर पाहिली जय श्रीराम संघाची तर आतापर्यंत या खेळाडूंना फारशी संधी मिळाली नव्हती, कारण टॉप ऑर्डरचे जे फलंदाज होते ज्यामध्ये शाबाज असेल, प्रवीण असेल, त्याचबरोबर ऋषी असेल, या फलंदाजांना मात्र चमकदार कामगिरी पहिल्या दोनही सामन्यांमध्ये केली होती। परंतु आता मात्र थोडासा मी म्हणेन की वेळ बदललाय, काळ बदललाय, संध्याकाळचं सत्र या ठिकाणी सुरू आहे। अंतिम सामना आजच्या दिवसातील या मैदानावरती खेळवला जातोय आणि या सामन्यातील विजेता संघ हा थेट दाखल होईल या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये। आणि अंतिम फेरीमध्ये जो संघ दाखल झाला त्या संघाच्या नावावरती मात्र किमान एक पारितोषिक या स्पर्धेमध्ये नक्कीच असणार आहे। प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक असे एकूण 3 पारितोषिक या स्पर्धेमध्ये दिली जातील। यावेळी उजव्याचे बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, शरीरापासून थोडासा दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न होता, पंच आमच्या दिशेने वळतायत, अवांतर चेंडूचा इशारा होतोय आणि अवांतर धावेच्या मदतीने का होईना जय श्रीराम संघासाठी एक महत्त्वपूर्ण धाव फलकावरती अंकित केली जाते। गोलंदाजीमध्ये कोणतेही परिवर्तन नाहीये, म्हणजे गोलंदाज राहुल याच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू सोपवला गेलाय। एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिलं प्रशांत तर 3 गडी बाद 18 ही धावसंख्या धावफलकावरती। यावेळी साबिर उजव्याचे बाहेरचा चेंडू आहे, सन्मान दिलाय पूर्णपणे, फॉरवर्ड डिफेन्सिव्ह फटका, इथे मात्र पॉइंट रिझन मध्ये अनिकेत चेंडूवरती येत आहेत, तोपर्यंत मात्र सिंगल दोनों फलंदाज पूर्ण करता है। निश्चित तौर से अभी देखा जाए तो दोनों भी बल्लेबाज यहाँ पे सिंगल डबल्स के ऊपर कॉन्सेंट्रेट करते हैं। यदि यही रणनीति दूसरे ओवर में अपनाते तो निश्चित तौर से थोड़ा सा एक मनोवैज्ञानिक दबाव यहाँ पे गेंदबाजी करने वाली टीम पे पड़ सकता था। लेकिन देखिए दोस्तों, यहाँ पे गलतियां निश्चित तौर से हुई है, लेकिन गलतियों को सुधारना होगा यदि इस मैच में जय श्रीराम टीम को कमबैक करना है तो। ओवर द विकेट राहुल की अगली गेंद, लोअर फुल टॉस गेंद, इस बार खेल दिया लॉन्ग ऑफ लॉन्गन के बीच में, खिलाड़ी वहां पे मौजूद, काफी अच्छा फील्डिंग का मुजाहरा यहाँ पे होता हुआ फील्डर विशाल। निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय मैदानावरती यावेळेस मात्र आता मात्र सामन्यावरती पूर्णपणे पकड निर्माण करण्याचं काम पहिल्या सत्रामध्ये होत असताना, परंतु यावेळेस मोठा फटका, क्षेत्ररक्षक विशाल पुन्हा एकदा हायलाइट दाखवत आहे, झेल टिपतायत आणि राहुल यावेळेस मात्र तर या ठिकाणी मात्र आणखीन एक फलंदाज गमावला जातोय प्रशांत, बॅक टू बॅक दुसरा फलंदाज। थोडासा मानसिक दबाव, दडपण नक्कीच पाहायला मिळालं जय श्रीराम संघाचा जर विचार केला तर आघाडीच्या फलंदाजांना आलेलं अपयश आणि त्यानंतर मात्र कोणत्याही फलंदाजाला फलंदाजी करताना तग धरून फलंदाजी करता आली नाहीये, हे वैशिष्ट्य ठरलंय। आणि गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल, गोलंदाज राहुल का या गोलंदाजावरती सातत्यानं संघनायकाच्या माध्यमातून विश्वास दर्शवला जातो आणि या विश्वासाला सार्थ गोलंदाजी मात्र पाहायला मिळते। 2 चेंडूमध्ये 2 फलंदाज बाद केलेत, इथे मात्र विकेट हॅट्रिकची संधी आहे। इथे जर पाहिलं तर चेंडू थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर आहे, म्हणजे ही संधी अद्यापही कायम आहे। विकेट हॅट्रिक संपादित केली जाणार का गोलंदाजाच्या माध्यमातून? जो विश्वास दर्शवला गेलाय या गोलंदाजावरती तो विश्वास मात्र विश्वासार्थ गोलंदाजी करत असताना राहुल यावेळेस पुन्हा एकदा धीम्या गतीने प्रशांत चेंडू फेकला गेलाय, बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी नक्कीच पाहायला मिळाले प्रशांत।
निश्चित तौर से प्रवीण सर अगर देखा जाए तो राहुल काफी चतुर गेंदबाज माने जाते हैं, छोटे कद के निश्चित तौर से, थोड़ी सी बॉडी लैंग्वेज उनकी थोड़ी सी अगर देखा जाए तो इतनी मजबूत नहीं है, लेकिन गेंदबाजी जब करते हैं तो दोस्तों विरोधियों के ऊपर पूरी तरह से छक्के छुड़ाते हैं गेंदबाजी के माध्यम से। और अगर देखा जाए तो अभी तक काफी अच्छा सफर रहा है इस पूरे प्रतियोगिता में रोडपाली ग्रामीण क्रिकेट का आने वाला ये भविष्य, और जिस प्रकार से अभी गेंदबाजी चल रही है। देखिए प्रवीण सर पहले ओवर में 14 रन आए थे, दूसरे ओवर की यदि बात करें तो दूसरे ओवर में महज आए 3 रन, और ये तीसरा ओवर प्रगति पथ पे, और तीसरे ओवर की यदि बात करें तो क्या लाजवाब गेंदबाजी होती हुई। लेकिन इस बार शॉट अप पुल, गेंद यहाँ पे हवा में मंडराती हुई, खिलाड़ी सूरज भोईर वहां पे मौजूद, तीसरा विकेट इस ओवर का चटकाते हुए, और क्यों इस खिलाड़ी को बेस्ट ऑलराउंडर कहा जाता है यह दर्शाते हुए राहुल भोईर। तो यहाँ पे आप देख सकते हैं इसी के साथ 3 ओवर का खेल समाप्त होता हुआ, 3 ओवर की समाप्ति के बाद 14 रन स्कोर कार्ड के ऊपर आते हुए आखिरी 6 गेंदे अभी भी शेष गेंदबाजी के ऊपर आप देख सकते हैं गेंदबाज अनिकेत पाटिल यहाँ पे आते हुए जादुई गेंदबाज, जिस गेंदबाजी को काफी मर्तबा हमने देखा है बड़े बड़े बल्लेबाजों को चकमा देखते हुए। रोडपाली क्रिकेट की यदि बात करें तो रोडपाली ग्रामीण क्रिकेट की यह ऐसी धार है दोस्तों, ये धार अभी तक काफी तेजी के साथ प्रहार कर रही है विरोधियों के ऊपर। आने वाली 6 गेंदें अभी भी शेष पहले सत्र की, गेंदबाज अनिकेत पाटिल यहाँ पे ऑन मार्क आते हुए एलआईजी एंड से काफी लंबा रनअप, लेकिन गेंदबाजी देखिए काफी धीमी गति से करते थे। देखिए पहली गेंद यहाँ पे बाहर जाके खेलने का प्रयास निश्चित तौर से किया था, अंपायर का इशारा वाइड का आता हुआ, बल्लेबाज से काफी दूर रखना चाहते इस गेंद को, और इसी के साथ आप देखते हैं स्टंपिंग के माध्यम से बल्लेबाज अर्जुन के पारी का अंत होता हुआ। लवकर या लवकर या तो यहाँ पे पहली गेंद जरूर वाइड थी, लेकिन स्टंपिंग के माध्यम से फील्डर करण यहाँ पे आउट होते हैं और नए बल्लेबाज अर्जुन यहाँ पे मैदान के ऊपर आते हुए, और एक छोटा पैकेट बड़ा धमाका, अर्जुन आउट हुए माफ कीजिए, और करण यहाँ पे मैदान के ऊपर आते हुए। पिछला मैच काफी अच्छी गेंदबाजी की थी करण ने, तो देखिए काफी आशाओं के साथ करण को देखा जा रहा है। आने वाली 6 गेंदें अभी भी शेष है, यदि 6 गेंदों में 10 से 15 रन आएंगे तो एक फाइटिंग स्कोर बन सकता है। यहाँ पे बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास निश्चित तौर से किया गया। देखिए अनिकेत के खिलाफ आप इस प्रकार का वेपन इस्तेमाल नहीं कर सकते, आपको देखना होगा, गेंदों को देखना होगा ठीक तरह से, यहाँ पे गेंदों का इस्तेमाल करना होगा। हर गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक खेलना निश्चित तौर से जरूरी है, लेकिन देखिए फाइटिंग स्कोर यदि खड़ा करना है तो हर गेंद के ऊपर रन भी आना उतना ही जरूरी। विकेट अनिकेत की अगली गेंद, इस बार बड़ा लेग ब्रेक करते हुए काफी तेजी के साथ गेंद को लहराते हैं हवा में, और जिसके चलते लेग कट होती हुई गेंद विकेट कीपर के दस्तानों में, और एक बिंदी गेंद आती हुई। हर एक बिंदी गेंद देखिए दोस्तों अनिकेत पाटिल का जुनून यहाँ पे बढ़ाते हुए, जज्बा यहाँ पे बढ़ाते हुए, कॉन्फिडेंस यहाँ पे बढ़ाते हुए, और जब जो डॉट गेंद डाली जाएगी तब तो बल्लेबाजों के ऊपर एक अलग सा प्रेशर बना रहेगा, और यदि इस प्रेशर से यदि बाहर निकलना है तो एक मस्ट नीडेड बड़ा स्ट्रोक आना जरूरी है। तो देखते हैं आने वाली कुछ गेंदों के ऊपर ये बड़ा स्ट्रोक आएगा क्या। स्कोर की यदि बात करें तो स्कोर जा पहुंचा 21 के पायदान पे, और एक अच्छी गेंद धीमे गति से इस बार गेंद को डाला गया, और निश्चित तौर से प्रवीण सर यदि बात करें तो गेंदबाज और कीपर आनंद लेते हुए इन गेंदों का। यहाँ पे विकेट आती हुई स्टंपिंग के माध्यम से करण भी आउट होते हुए। देखिए अभी नए बल्लेबाज शायद रमजान मैदान के ऊपर हम देख सकते हैं आते हुए। देखिए शुरुआती के क्षणों में शाहबाज, साबिर और प्रवीण इनके ऊपर पूरी तरह से कमान थी, और साथ ही साथ ऋषि की। देखिए इन चारों बल्लेबाजों को विकेट के ऊपर डट के रहना अनिवार्य था,
देखिए पहले ओवर में 14 रन आए थे, उसके बाद यदि देखा जाए तो कुछ गलतियां हुई है। शायद ऐसा लग रहा था कि तीसरे ओवर में ये टीम सिंगल डबल के साथ काफी अच्छा कमबैक करेगी, लेकिन गलतियों पे गलतियां और नतीजा आप देख सकते हैं पूरी तरह से फंसी हुई ये टीम मैदान के ऊपर आप देख सकते हो। राइट मोर विकेट अनिकेत की गेंद, थोड़ी सी बाहर जाने वाली गेंद, अंपायर का इशारा यहाँ पे आता हुआ वाइड गेंद का, और इसी वाइड गेंद के साथ आप देख सकते हैं स्कोर कार्ड में फिर एक मरतबा इजाफा होता हुआ काफी देरी के बाद। टोटल स्कोर की यदि बात करें तो 22 रन ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 8 विकेट। अभी भी 2 विकेटें बची हुई है मैदान के ऊपर। देखिए गेंदों की यदि बात करें तो अभी तक गेंदें हुई है 3। यदि 3 गेंदों में 6 से 10 रन भी आएंगे तो एक अच्छा स्कोर बन सकता है। ब्लॉक हॉल की गेंद, यहाँ पे अंपायर का इशारा अभी भी आना बाकी। विद द बैट एक रन जरूर मिलता हुआ, और इसी एक रन के साथ आप देख सकते हो पूरी आउट। यस थैंक यू अंपायर। हाथ नव्हता वर गया, आउट। तो चलिए बल्लेबाज जल्दी आना है। आखिरी गेंद, 4 गेंदे हो चुके हैं, शायद आखिरी 2 गेंदे अभी भी शेष। और इसी के साथ आप देख सकते हैं और एक विकेट का पतन। नहीं माफ कीजिए, यहाँ पे आउट करना नहीं चाहते अनिकेत, तो डॉट गेंद आती हुई। चलिए चलिए थोड़ा सा स्पीड अप कीजिए प्लीज, बिनती रहेगी। आखिरी गेंद अनिकेत पाटिल की, पटकी हुई गेंद इस बार खेल दिया है लॉन्ग ऑफ के सर के ऊपर से। खिलाड़ी ऋतिक भोर काफी तेजी के साथ गेंद के ऊपर आए, गेंद को जब तक लपकेंगे तब तक 1 रन पूरा, दूसरे की कोशिश, और इसी के साथ 2 रन पूरे होते हैं। इसी 2 रन के साथ पहले सत्र का खेल समाप्त होता हुआ, और पहले सत्र की समाप्ति के बाद स्कोर की यदि बात करें तो 24 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके। तो देखते हैं दोस्तों आने वाला सत्र किस प्रकार से होगा, आने वाली 24 गेंदों में इन 25 रनों का किस प्रकार से पीछा किया जाएगा, या फिर जय श्री राम संघ इस मैच में फिर एक मर्तबा कमबैक करेंगे अपनी गेंदबाजी के माध्यम से। ऐसे अनेक सारे सवालों का आंसर जानने के लिए हमारे कमेंट्री बॉक्स में निश्चित तौर से हम आमंत्रित करना चाहेंगे मराठी का एक जबरदस्त आवाज और कलंबोली का द वॉइस ऑफ कलंबोली क्रिकेट यानी कि प्रवीण अर्जुने सर। धन्यवाद प्रशांत. पुन्हा एक बार जमलेल्या सर्व मान्यवर अतिथी, क्रीडा रसिक आणि क्रिकेट खेळाडूंचा गॅलेक्सी स्पोर्ट्स कळंबोली आयोजित आमदार चषक 2022 मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. अंतिम लढत आजच्या दिवसातील या सामन्यातील विजेता संघ थेट दाखल होईल या स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये, अर्थातच मेगा फायनल मध्ये. कारण मेगा फायनल म्हणता येणार नाहीये, परंतु बक्षीस पात्र फेरीमध्ये नक्कीच दाखल होईल. कारण एकूण 3 संघ आपण या स्पर्धेमध्ये विजेता, उपविजेता आणि तृतीय क्रमांक. विकी नांगरे पाटील देखील या ठिकाणी आलेले आहेत. मोस्ट वेलकम सर, आपलं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. तर आदाईहून या ठिकाणी एक क्रिकेटची स्पर्धा कव्हर करून आली आहेत. मला वाटतं बॉक्स क्रिकेट मधली सगळ्यात मोठी स्पर्धा आदाई सर्कलच्या मैदानावरती राजीव गांधी स्टेडियम वरती सुरू आहे आणि त्या ठिकाणी समालोचनाच्या माध्यमातून नक्कीच विकी नांगरे पाटील यांना आपण येणाऱ्या स्पर्धांमध्ये नक्कीच पाहणार आहोत. तर स्वागत आहे आपलं देखील विकी. तर जाऊयात मैदानाच्या दिशेने. खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी समाप्त झाला. एकूण धावा धावफलकावरती उभारल्या गेल्या 24 तमाम क्रीडा रसिकांची उपस्थिती आता मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. उद्या आणि परवा जॅमपॅक स्टेडियम आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल, कारण इंटर कॉलनी विभागातील संघ या स्पर्धेमध्ये आज
शुक्रवार कामाचा दिवस आहे त्यामुळे प्रेक्षकांची संख्या थोडीशी मी म्हणेन की मर्यादित आहे. परंतु जसं संध्याकाळचं सत्र या ठिकाणी सुरू झालंय मोठ्या संख्येनं क्रीडा रसिक मात्र आपल्याला व्यासपीठाच्या दोनही दिशेला नक्कीच पाहायला मिळतात. व्यासपीठावरती मान्यवरांचे देखील मांदियाळे आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळाली. यावेळेस देखील मान्यवर या स्पर्धांचा आनंद लुटत असताना आपल्याला पाहायला मिळतात. गॅलेक्सी स्पोर्ट्स कळंबोली आयोजित आमदार चषक 2022 प्रमुख आयोजक सन्माननीय जमीर शेख साहेब, जिल्हा प्रवक्ता उत्तर रायगड भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आणि त्यांच्या समवेत त्यांचे संपूर्ण मित्र परिवार वर्ग अर्थातच आदिल खान साहेब, ज्ञानेसिंग साहेब, दादू पाटील साहेब, उमेशजी खानावकर साहेब आणि स्वप्नीलजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून आयोजित आमदार चषक 2022 खेळाचं उत्तरार्ध या ठिकाणी सुरू होत आहे. गोलंदाजीच्या बोगल्यावरती सज्ज होतोय गोलंदाज करण. या ठिकाणी करण आणि अर्जुन या दोन गोलंदाजांवरती पूर्णपणे भिस्त असणार आहे. जय श्रीराम संघाचा जर आपण विचार केला तर आतापर्यंत खूप चांगला प्रवास या संघाचा राहिलेला आहे. दोनही सामन्यांमध्ये मी म्हणेन की 5 षटकांमध्ये 70चा आकडा या संघानं या मैदानावरती दाखवला. परंतु हा सामना 4 षटकांचा होता. आघाडीच्या फलंदाजांना आलेला अपयश. इथे मात्र गेम ऑन, ऑल सेट फॉर द रनचेस. 2 सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र स्ट्रायकिंग एंडला फलंदाज रितेश भोईर. पहिला चेंडू स्विंग अँड मिस. या ठिकाणी बिगिट करण्याचा प्रयत्न होता. गरज आहे का या प्रकारच्या फटक्यांची? पिवनचं हे षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे आणि फलंदाज रितेश भोईरचा जर आपण उल्लेख केला तर पॉवर प्ले स्पेशलिस्ट म्हणून या खेळाडूकडे नक्कीच पाहिलं जातं. आक्रमक खेळ या फलंदाजाकडून नेहमीच अपेक्षित केला जातो. परंतु 24 चेंडू 25 धावांची गरज असताना आक्रमकता दाखवण्याची गरज आहे का हा प्रश्नचिन्ह इथे मात्र निर्माण होतं. यावेळेस पॅडलाईनला चेंडू केला जातोय. थोडासा दिशा भरकटलाय. फाईन लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मात्र आले आहे आणि हा सिंगल जरूर कॉन्फिडन्स देऊन जाणार असेल. भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्या जर आपण पाहिलं तर सर्वाधिक सफलतम कसोटीपटू सर सुनीलजी गावस्कर नेहमी म्हणत की ज्यावेळेला फलंदाज पहिला चेंडू त्याच्या मिडल ऑफ द बॅट घेतो ना त्यावेळेला त्याचा जो कॉन्फिडन्स लेवल आहे हा द्विगुणित झालेला असतो. इथे मात्र पहिला चेंडू स्विंग आणि मिस पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला गेला. मिस टायमिंग पाहायला मिळालं. परंतु सिंगलनं मी म्हणेन की जो कॉन्फिडन्स आहे तो कॉन्फिडन्स मात्र नक्कीच आला असेल रितेशला. रितेश आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि यावेळेस मात्र पहिलं परिवर्तन सलामीच्या फलंदाजाच्या माध्यमातून मिथून यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट हँडेड बल्लेबाज, डावखुऱ्या हाताचा फलंदाज जो विस्फोटक फलंदाज म्हणून नक्कीच ओळखला जातो. यावेळेस ऑनसाइड रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. स्पीवनचं हे षटक आहे. केवळ 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल बाहेर राहण्याची भूमा आणि या खेळाडूची ताकद आहे मिड विकेट झोन आणि या मिड विकेट झोन मध्ये मात्र क्षेत्ररक्षक तैनात केल्या गेलाय. सिंगल मात्र आली आहे आणि सिंगलनं संघाची एकूण धावा संख्या धावफलकावरती 2 धावा. पण विजयासाठी 25 धावांचं लक्ष आहे. मी म्हणेन की फार मोठी धावसंख्या तुम्हाला चेस करायची नाहीये. सिंगलने देखील सामन्यामध्ये विजय संपादित केला जाऊ शकतो. यावेळेस बॉलर्स बॅक ड्राईव्ह गोलंदाजच्या दिशेने चेंडू तटवला गेला. आपल्या फॉलो थ्रू मध्ये हा झेल पकडण्याचा प्रयत्न होता परंतु फटका इतका जोरकस होता की चेंडू हातात ना उचळे घेतोय आणि जमिनीवरती मात्र चेंडू आदळतोय. सिंगल आली आहे. सिंगलनं संघाची एकूण धावसंख्या. रितेश पोहोचतायत आपले वैयक्तिक 2. संघाला मात्र घेऊन जात आहेत बिनबाद 3च्या घरात. विजयासाठी 25 धावांचं लक्ष. 24 चेंडूंचा हा सामना. 4 षटकांची ही लढत आपण पाहतोय. या सामन्यातील विजेता संघ थेट दाखल होईल या स्पर्धेच्या बक्षीसपात्र फेरीमध्ये. या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 30,000 रुपये आणि भव्य आमदार चषक ट्रॉफी. त्यानंतर मात्र द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 15,000 रुपये आणि भव्य आमदार चषक. तर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक हे रोख रक्कम 8,000 रुपये आणि आमदार चषकाची ट्रॉफी. यावेळेस मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू तटवला गेलाय. एलिव्हेशन पहा, एक्झिक्युशन पहा. चेंडू 1 बाउन्स इनटू द फेन्स. चौकार. या ठिकाणी राहुल ऐवजी प्रमोट केल्या गेल्या मिथून या फलंदाजाला डावकुऱ्या हाताचा विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि आल्या आल्या या फलंदाजानं मात्र आपली आक्रमकता मैदानावरती दाखवायला सुरुवात केली. पुन्हा एकदा त्याच झोन मध्ये चेंडू थांबणार नाहीये. चेंडू 1 बाउन्स इनटू द फेन्स. बॅक टू बॅक दुसरा चौकार.
थँक्यू डीजे. तर या ठिकाणी मात्र अप्रतिम संगीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं. क्रिकेटची खबंग मेजवानी आणि त्याचबरोबर सुमधूर कर्णमधूर संगीत आपण या ठिकाणी मात्र ऐकतोय. गॅलेक्सी स्पोर्ट्स कळंबोली आयोजित आमदार चषक 2022च्या माध्यमातून. या ठिकाणी जर पाहिलं तर चौकार आल्या बॅक टू बॅक 2 चौकारानं मी म्हणेन धावफलकावरती संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती बिनबाद 11 धावा. तब्बल 11 धावा धावफलकावरती आल्यात. विजयासाठी लक्ष आहे 25 धावांचं. पहिलं षटक महागडं षटक म्हणता येईल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 11 धावा आल्यात आणि काय आक्रमकता या मैदानावरती दाखवले गेले. रितेश मैदानावरती अजूनही उपस्थित आहे. 2 धावांचं योगदान दिले. रितेशनं 3 चेंडूंचा सामना केलाय आणि 9 धावांचं योगदान दिलंय. ते फलंदाज मिथून ज्या खेळाडूला इथे मात्र प्रमोट केले गेले. दुसरं षटक वैयक्तिक उड्यातील पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाज शाबाज या ठिकाणी सज्ज होतोय. एलआयजी एंडकडनं एक वेगवान तेच तर राज गोलंदाज म्हणून ओळख आहे जय श्रीराम संघाची. यावेळेस मात्र कलात्मक फटका. गोलंदाजाच्या वेगाचा वापर. चेंडू थांबणार नाहीये. लॉंग स्टॉप सीमा रेखा पार. बॅक टू बॅक तिसरा चौकार. तर या ठिकाणी मात्र एकंदर शेवटचे 3 चेंडू जर आपण पाहिले 3 चौकार आले आहेत. फलंदाज मिथुनच्या बॅटमधनं बॅक टू बॅक 2 चौकार आले. त्यानंतर मात्र रितेशनं देखील आपले हात खुले करायला सुरुवात केली आहे. चौकारानं संघाची एकूण धावसंख्या मात्र 15 धावा धावफलकावरती. यावेळी जागा बनवली आहे डीपेक्षा कव्हरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे. डीप मध्ये सिंगल मात्र आली आहे. थोडीशी खराब फेकी वाईड फेकी पण तो फारसा मी म्हणेन की नुकसान होणार नाहीये. सिंगल मात्र आले. सिंगलनं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती. रितेश पोहोचत आपले वैयक्तिक 7 संघाला मात्र घेऊन जात आहेत बिनबाद 16च्या घरात. अजूनही जर इक्वेशन आपण पाहिलं तर 9 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 2 या ठिकाणी सुरू असताना 4 षटकांची ही लढत आपण या मैदानावरती पाहतोय. एकीकडे जर पाहिलं तर जय श्रीराम स्पोर्ट्स क्लब कळंबोली हा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र कैलासवासी अक्षय साहिल 11 रोडोपाली हा संघ. 2 ताकदवर संघ एकमेकांसमोर सेमीफायनलची लढत आहे. या सामन्यातील विजेता संघ थेट दाखल होईल या स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये. इथून मात्र स्विंग अँड मिस टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतो. डावखुरे हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एलआयजी एंडकडनं गोलंदाजीचा मारा होत आहे. डावखुरे हाताच्या फलंदाजासाठी उपयुक्त खेळपट्टी ही नक्कीच यावेळेस डावखुरे हाताच्या फलंदाजासाठी जो स्ट्रायकिंग एंडला आहे मिथून 2 चौकार लगावत असताना आपली उपयुक्तता आपली क्षमता या मैदानावरती सिद्ध केली गेली. विजयाच्या समीप आपल्या संघाला मात्र घेऊन जातोय तो फलंदाज मिथून. यावेळेस शॉटॉम पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली येत आहे. ऋषीकडून चूक होणार नाहीये. झेल इथे मात्र पूर्ण केला जातोय. पहिला फलंदाज इथे मात्र गमावला जातोय तो कैलासवासी अक्षय साहिल 11 रोडपाली संघाचा. आणि यावेळेस पहा मैदानाच्या आतमध्ये प्रमोट केले गेले राहुल भोईर ज्यांना मागील सामन्यामध्ये 2 चेंडूवरती 2 षटकार. सूरज भोईर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. राहुलला अद्यापही संधी दिली गेलेली नाहीये. सूरज ज्यांना बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार लगावत असताना विजय साकारला होता आपल्या संघाचा. एक महत्वपूर्ण लढतीमध्ये निर्णायक क्षणाला हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला आणि काय कमालीचा खेळ या मैदानावरती दाखवला गेला. तो जो कॉन्फिडन्स आहे तो जो आपण म्हणेन की बूस्टर आहे तो इथे मात्र कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. बेगीट करण्याचा प्रयत्न होता. रितेश मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडवरून आपल्या खेळाडूला काही सूचना जरूर देत असताना व विजय समीप आहे. दृष्टिक्षेपामध्ये आहे. विजयाच्या तुम्ही अगदी जवळ आहात. इथून मात्र कोणत्याही प्रकारची चूक तुम्हाला मैदानावरती करता येणार नाहीये. बक्षीस पात्र फेरीमध्ये इथून मात्र तुमचा संघ दाखल होणार. हा सामना जर जिंकला तर मात्र या सामन्यात नंतर तुमचा संघ हा थेट बक्षीस पात्र फेरीमध्ये जरूर दाखल होईल जिथे किमान 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक नक्कीच असेल. यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. क्रॅश लँडिंग नक्कीच पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक तैनात आहे. आणखीन एक फलंदाज गमावला जातोय. कैलासवासी अक्षय साहिल 11 रोडपाली संघाचा.
तर या ठिकाणी एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो षटक क्रमांक 2 देखील या ठिकाणी समाप्त झाले. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 16 धावा, 16 रन्स ऑन द बोर्ड. येणारे 12 चेंडू, अजूनही 9 धावांची गरज. 25 धावांचं लक्ष आहे. 12 चेंडू 9 धावा, संध्याकाळचं सत्र. या ठिकाणी जर आपण पाहिलं नैसर्गिक प्रकाश हळूहळू कमी होत असताना मैदानाच्या आतमध्ये पडतो. मी म्हणेन की एक आशेचं किरण कैलासवासी अक्षय साहिल 11 रोडपाली संघासाठी, तो म्हणजे रितेश भोईर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि यावेळेस फलंदाज निखिल कडके मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पण परेश कडके याचे छोटे बंधू निखिल कडके यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. आणि या मैदानाचा जर आपण विचार केला तर परेश कडकेसाठीचं हे लकी मैदान नक्कीच संबोधलं जातं. या मैदानावरती ज्या ज्या वेळेला परेश कडके ने परफॉर्म केले त्या त्यावेळेला मात्र त्याचा सर्वोत्तम खेळ बेस्ट देण्याचा प्रयत्न हा त्याने नक्कीच केलाय. काही क्षणापूर्वी आपण पाहिलं आमचं समालोचन कक्षाच्या ठीक समोरून आपण परेश कडकेला जाताना पाहिलं. त्यानंतर मात्र परवा याच स्पर्धेमध्ये त्या खेळाडूला आपण परफॉर्म करताना पाहणार आहोत. पण तो आज मात्र निखिल कडके आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. तब्बल मी म्हणेन की या क्रिकेट सीझन मध्ये 6वी बाईक या खेळाडूच्या हातातून गेली गत आठवड्यामध्ये. आणि 10 पेक्षाही कमी धावांना या बाईक मात्र या खेळाडूच्या हातातनं निसटल्या. पण तो इथे ही स्पोर्ट्स बायसिकल वरती नजर असणार आहे. परंतु तुर्तास जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू 9 धावांची गरज आहे. गोलंदाजीच्या बौल्यावरती आपण पाहतोय गोलंदाज अर्जुनच्या हातामध्ये मात्र चेंडू सोपवला गेलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट, पंचांच्या डाव्या बाजूने पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय. इथे मात्र थोडंसं प्रॉपर कॉलिंगचा अभाव आणि बॅकअप पहा आपल्या फॉलो थ्रू मध्ये. इथे मात्र बाईचा इशारा पंचांचा येतोय. निखिलनं पूर्णपणे हा चेंडू मिस केला होता. रितेशनं धावगेड्याचा मनशा दाखवली आणि तिथून मात्र निखिलनं शेवटच्या क्षणाला रिस्पॉन्ड करत असताना या ठिकाणी एकूण सिंगल धावफलकावरती आली. बाईच्या माध्यमातून का होईना परंतु धाव मात्र धावफलकावरती अंकित केली गेली. 17 धावा धावफलकावरती आल्या. अजूनही विजयासाठी येणारे 11 चेंडू 8 धावांची गरज. 8 धावा डिफेंड केल्या जाणार का याकडे मात्र तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा लागून राहिल्यात. जोपर्यंत रिसेस मैदानाच्या आतमध्ये या धावांचा सहज या ठिकाणी उभारणी केली जाऊ शकते. यावेळेस तो धीम्या गतीने चेंडू फेकला गेला होता. रितेश, इथे मात्र रितेशकडे प्रत्युत्तर नाहीये या चेंडूवरती. थोडासा बिवडेन की ऑफ बॅलन्स झाला होता रितेश. पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचण्याच्या प्रयत्नामध्ये थोडासा ऑफ बॅलन्स झालेला आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. आणि चेंज ऑफ पेस, बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी, इथे मात्र काय कलात्मक गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते. व्हेरिएशन आहे, पेस व्हेरिएशन आहे. आणि इथून मात्र चेंडूला सातत्यानं काही ना काहीतरी वेगळं पण देण्याचा प्रयत्न आपल्या गोलंदाजाच्या माध्यमातून जरूर करत असताना गोलंदाज अर्जुन प्रभावित करतोय उपस्थित क्रीडा रसिकांना. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये मी म्हणेन की उज्ज्वल भवितव्य असणार आपल्या संघासाठी. जय श्रीराम संघानं खूप चांगला खेळ या मैदानावरती दाखवला गेलाय. पण तो इथून मात्र सामन्यामध्ये शिरकाव केला जाणार का. यावेळेस धीम्या गतीचा चेंडू होता. रितेश आचाळभूत नजरेने नक्कीच पंचांकडे पाहतोय. पंच आमच्या दिशेने वळतायत. 1+1 एकूण 2 धावा धावफलकावरती येत आहेत. आणि इथून मात्र सुटकेचा निश्वास जरूर सोडला असेल. कारण ज्या पद्धतीने हा चेंडू लेफ्ट केला गेला होता, आक्रमण करण्याचा मानस दाखवला, त्यानंतर मात्र चेंडू लेफ्ट केला गेला रितेशच्या माध्यमातून. 2 धावा धावफलकावरती आल्या. आणि या 2 धाव्यांच्या बरोबरीने संघाची एकूण धावा संख्या मात्र 19 रन्स ऑन द बोर्ड. 19 धावफलकावरती अजूनही 6 धावांची गरज असलेला सामना जिंकण्याकरता यावेळेस निखिल शफल अक्रॉस द लाईन. चेंडू बाळण्याचा प्रयत्न मधल्या एसटीच्या समोर सापडतोय फलंदाज. आणखीन एक यश मिळते गोलंदाजाला. इथून फांद्यामध्ये शिरकाव केला जाणार का. फलंदाज निखिल कडके बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. तर या दरम्यान मात्र आपण पाहतोय व्यासपीठावरती सन्माननीय अमरजी ठाकूर साहेब, त्याचबरोबर सन्माननीय देवीदासजी खेडेकर साहेब आणि त्याचबरोबर सन्माननीय डॉक्टर संतोषजी गवंड साहेब या मान्यवरांचं गायकवाड साहेब यांचा मात्र शुभागमणी या व्यासपीठावरती नक्कीच पाहतोय. सामन्यांचा आनंद देखील लुटतायत. आणि काय कमालीची गोलंदाजी या ठिकाणी मात्र युवा गोलंदाजाच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. एकंदर जर आपण विचार केला तर असं वाटलं होतं 12 चेंडू 9 धावांची गरज असताना हा सामना पूर्णपणे रोडपाली संघाच्या बाजूने आहे. पण तो काय कमालीची गोलंदाजी या मैदानावरती दाखवली गेली. बसलेला प्रेक्षक वर्ग आता मात्र जागा झालाय, जागेवरती उभा झालाय. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण केलंय ते गोलंदाज
अर्जुन या गोलंदाजानं यावेळेस थोडासा धीम्या गतीने चेंडू फेकण्याचा प्रयत्न, दिशेवरचं नियंत्रण मात्र हरपलं गेलंय. 1+1 एकूण 2 धावा धावफलकावरती आल्यात. वाईट प्लस बाईचा इशारा होतोय आणि इथून मात्र संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती 21 रन्स ऑन द बोर्ड. 21 धावा धावफलकावरती. 3 गडी बाद 19 ही धावसंख्येवरती तिसरा फलंदाज गमावला गेला होता. त्यानंतर मात्र या 2 महत्वपूर्ण धावा धावफलकावरती आल्या. अजूनही 4 धावांची गरज आहे. गोलंदाज अर्जुन आपल्या षटकातील पुढचा चेंडू. धीम्या गतीने पुन्हा एकदा चेंडू फेकला गेलाय. उजव्या यष्टीच्या बाहेर निघणारा चेंडू आहे. स्विंग पाहायला मिळतोय, परंतु दिशेवरचं नियंत्रण मात्र हरपलं गेलंय. सलग तिसरा अवांतर चेंडू या ठिकाणी फेकला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून आणि 22 धावांवरती मजल मारतोय तो कैलासवासी अक्षय साहिल 11 रोडपाली हा संघ. इथून मात्र विजय दृष्टिक्षेपामध्ये आहे. कैलासवासी अक्षय साहिल 11 रोडपाली या संघाच्या. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज रितेश भोईर. बेगेट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. शहादाब जेलच्या खाली येण्याचा प्रयत्नामध्ये झेल इथे मात्र पूर्ण केला जातोय. विकेट प्राप्त केली जाते. अवांतर चेंडू जर गोलंदाजानं फेकले नसते तर मात्र या सामन्यामध्ये या 3 धावा प्लस या नक्कीच आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या. तर 4 चेंडू झालेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. एकंदर जर आपण विचार केला तर 3 अवांतर चेंडू. अवांतर चेंडू सामन्याचं समीकरण कशा पद्धतीनं बिघडवू शकतात हे मात्र या षटकामध्ये दाखवलं गेलं. अप्रतिम गोलंदाजी केली गेली, परंतु गोलंदाजीमध्ये दिशाहीन गोलंदाजी, अनुशासनहीन गोलंदाजी पाहायला मिळाली अर्जुनच्या माध्यमातून. जर या अवांतर धावा या षटकातून काढून टाकल्या ना तर मी म्हणेन की या सामन्यामध्ये काहीसं तरी वेगळं चित्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं असतं. परंतु जर तर या शब्दांना क्रिकेटच्या परिभाषेमध्ये क्रिकेटमध्ये कोणत्याही प्रकारचं स्थान नसतं. यावेळेस राहुल ऑन स्ट्राईक आहे. या षटकातील अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि इथे मात्र हलक्या हातानं चेंडू तटवला गेलाय. सिंगल आली आहे. शादाब डीप मध्ये उभा आहे क्षेत्ररक्षक आणि इथून मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. माइंड गेम इथे मात्र खेळला जातो राहुलच्या माध्यमातून. आवश्यकता नव्हती खरं तर इतक्या डीप मध्ये खेळाडू उभा राहण्याची, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक उभा आहेत हे राहुलने पाहिलं. हलक्या हातानं चेंडू तटवला. 2 महत्वपूर्ण धावा धावफलकावरती आल्या आणि या 2 धावेनं धावसंख्येची बरोबरी झाली आहे. परंतु कंपल्सरी चेसिंग ही या स्पर्धांची नियमावली. येणारे चेंडू 7 आणि गरज मात्र असेल ती 1 धावेची. 7 चेंडू 1 धावेची गरज. सिंगल सेव्हिंग पोझिशन यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. शॉर्ट पॉइंट आहे, शॉर्ट स्लिप हिट ऑफ आहे आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर शॉर्ट स्क्वेअर लेग देखील आहे. इथे मात्र चेंडू हवेमध्ये. स्वतः गोलंदाज झेलच्या खाली येतोय. झेल मात्र पूर्ण केला जाणार. इक्वेशन अंतिम षटकामध्ये येणारे चेंडू 6 आणि गरज मात्र असेल ती 1 धावेची. चला खेळाडूंना विनंती, आपण स्पीडअप करायचंय प्लीज. या ठिकाणी 3 अवांतर चेंडू आणि त्यावरती आलेल्या 2 बाईच्या स्वरूपातील धावा, म्हणजे एकूण 5 धावा नाहक खर्च केल्या गेल्या ते गोलंदाजाच्या माध्यमातून. जर या 5 धावा रोखता आल्या असत्या तर इक्वेशन अंतिम षटकामध्ये 6 चेंडू 6 धावांची गरज या प्रकारचं इक्वेशन असतं. परंतु क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. या ठिकाणी गोलंदाजाच्या माध्यमातून चूक झाली, यष्टीरक्षकाकडून चूक झाली. 3 अवांतर चेंडू फेकले गेले, ज्यामध्ये 2 चेंडू असे होते की ज्यावरती बाईच्या माध्यमातून 1-1 धावा आल्या. एकूण जर विचार केला तर 5 अवांतर धावा या प्रतिस्पर्धी संघाला तुम्ही प्रदान केल्या आणि जितक्या तुम्ही अवांतर धावा प्रतिस्पर्धी संघाला द्याल तितक्या मात्र तुम्हाला त्या धावा महागात पडू शकतात. यावेळेस आपण पाहतोय सन्माननीय अमरजी ठाकूर साहेब व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत सन्माननीय देविदासजी खेडेकर साहेब देखील या क्रिकेट स्पर्धांचा आनंद लुटताना आणि त्याचबरोबर डॉक्टर संतोषजी गायकवाड साहेब हे देखील आमच्या व्यासपीठावरती या क्रिकेट स्पर्धांचा आनंद लुटत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून गॅलेक्सी स्पोर्ट्स कळंबोली आयोजित आमदार चषक 2022 येणारे चेंडू 6 आणि गरज मात्र असेल ती 1 धावेची. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज विशाल. इथे मात्र सिंगल सेव्हिंग पोझिशन, परंतु चेंडू अडवण्यास असमर्थ आणि ही विजयी धाव इथे मात्र धावफलकावरती अंकित केली जाते. 25 धावांपर्यंत मजल मारतोय आणि या स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होतोय कैलासवासी अक्षय साहिल 11 रोडपाली हा संघ. विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर पराभूत संघाला
तर चला या ठिकाणी मी सन्माननीय डॉक्टर संतोष गायकवाड साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी खेळाडूला सन्मानित करायचं. अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. तर चला या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे आपण वळणार आहोत. अभिनंदन कैलासवासी अक्षय साहिल 11 रोडपाली हा संघ थेट दाखल झाला या स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये. आणि इथे मात्र जर आपण पाहिलं तर